श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 जमा. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. यामुळे तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट्स या ठिकाणी मिळतील. लाडक्या बहिणींचा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, 3,000 रुपये खात्यावर कधी जमा होणार, याविषयी आपण माहिती बघणार आहोत. फटाफट लाईक करा. भरपूर लाडक्या बहिणींनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, याआधी आपल्याला जी तारीख सांगितली होती ती 15 ऑगस्ट होती. 15 ऑगस्ट गेली, नंतर 18 ऑगस्ट सांगितली, 18 पण गेलेले आहे. मग आता हे थेट जे पैसे आहेत हे कधी येणार आहेत, 3,000 रुपये. तर बघा, आपल्याला जी माहिती मिळालेली आहे, मंत्रिमंडळाची जी नुकतीच बैठक झाली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. आणि या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे की रक्षाबंधन हा जो सण येणार आहे याच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. कारण आता राज्य सरकारने महिला बालविकास मंत्रालयाकडे त्यांचा निधी सुपूर्द केलेला आहे 2 महिन्यांचा. त्यामुळे 3,000 रुपये हे तुमच्या खात्यावर जमा होतील. परंतु यात अपात्र देखील काही महिला केलेल्या आहेत. सरकारी सूत्रानुसार राज्यातील सुमारे 1,66,00,000 महिलाच यामध्ये पात्र आहेत. त्यामुळे अपात्र महिलांना याचा लाभ मिळणार नाही. अपात्र होण्याचे बरेच कारणं आहेत, जसं की KYC, त्यानंतर 4 चाकी वाहने किंवा सरकारी नोकरी असणे, इन्कम टॅक्स भरणे किंवा काही तांत्रिक कारणामुळे दस्तावेज किंवा पुरावे किंवा कागदपत्र नसल्यामुळे असे बरेच कारणं आहेत. त्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्या महिलांना लाभ मिळणार नाही. फक्त राज्यातील 1,66,00,000 महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी 3,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत. ही कन्फर्म माहिती आपल्याला भेटलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करा आणि जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहतात कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.